संत नगरी म्हणून संपूर्ण जगात प्रख्यात असलेलं शेगाव आणि शेगावातील प्रमुख चौक म्हणून ओळखल्या जाणारा चौक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड कडे जाण्याकरिता हा एक प्रमुख मार्ग असून या मार्गावर नेहमीच गावातील जनतेसोबत बाहेर गावावरून आलेल्या गजानन महाराजांच्या भक्तांची रेलचेल दिसते. या मार्गावर विकास आराखड्यामध्ये मोठमोठे फुटपाथ बनवले गेले आहे. मात्र संपूर्ण फुटपाथवर जनतेऐवजी फेरीवाले, फ्रूट विक्रेते आणि व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटलेली आहे. त्यामुळे हा चौक संकुचित झाला असून या चौकातून येताना जाताना संपूर्ण लोकांना आणि भाविकांना आपला जीव हातावर घेऊन चालावे लागते. फुटपाथ हे लोकांच्या चालण्याकरिता बनवल्या गेलेले असून या संपूर्ण फुटपाथला अतिक्रमणातून मोकळं करून पायी चालणाऱ्या जनता आणि भाविकांना सुरक्षित मार्ग मिळावा अशी संकल्पना त्यावेळेस विकास आराखड्यांमध्ये मांडण्यात आली होती. पण अजूनही हे फुटपाथ शासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात वसलेले दिसून येते. गावातील जे मार्ग आहेत ते मोकळे असायला हवेत आणि जे पायी भाविक येतात गावामध्ये त्यांना चालण्याकरता कुठेतरी फुटपाथची व्यवस्था असावी. सध्या आम्ही गावातील प्रमुख जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे आपण पाहू शकता की जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्याही आजूबाजूला अतिक्रमण आणि हा चौक संकुचित असल्यामुळे येथे वाहनांना येण्या जाण्याकरता त्रास होऊ नये एवढ्याकरता पोलीस प्रशासनाने सुद्धा बॅरिकेड्स लावले. परंतु अजूनपर्यंत जे फुटपाथ आहेत ते अजूनही मोकळा श्वास घेऊ शकत नाही आहेत. कुठेतरी येणाऱ्या भाविकांना, जनतेला जीव गुदमरल्यासारखा वाटतो. येथे कोणतीही अपरिचित घटना घडू नये याकरता उड्डाण पुलाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. पण अजूनपर्यंतही हा संपूर्ण जो चौक आहे मोकळा झालेला दिसत नाही. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.